तर वळूया पुढील बातमीकडे। 10 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री आर पाटलांची विधानसभेतून ज्या दिवशी एक्झिट झाली त्याच दिवशी त्यांचा मुलगा रोहित पाटील यांची विधानसभेमध्ये एंट्री झाली आणि एंट्रीच्याच दिवशी रोहित पाटलांच्या भाषणाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। त्यांच्या भाषणाने सर्वांना आर पाटलांची आठवण करून दिली। पाहूयात हा एक रिपोर्ट। आबांच्या एक्झिटच्या दिवशी रोहितची शपथ। बाप लेक सेम टू सेम। रोहित पाटलांच्या भाषणाची जोरदार चर्चा। संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा। अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्त्व होतं आणि आजही 15व्या विधानसभेत दिवंगत माजी गृहमंत्री आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी एंट्री केली आहे आणि त्याला योगायोग ठरलाय तो म्हणजे आर पाटील यांनी उपचारासाठी विधानसभेतून एक्झिट घेतलेला तो दिवस। नेमकं याच दिवशी रोहित पाटलांनी आमदारकीची शपथ घेतली आहे। दरम्यान रोहित पाटलांच्या एंट्रीपासून ते त्यांच्या बोलण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर आर आबांची छाप असल्याची चर्चा रंगली आहे। ती नेमकी कशी पाहूया। 1990 मध्ये आर पाटील जेव्हा विधानसभेत आले त्यावेळी खानापूरचे आमदार अनिल बाबर सोबत होते। नेमकं आता आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील आणि अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर यांनी सोबतच विधिमंडळाच्या आवारात एंट्री केली आहे। इतकंच नाही तर रोहित पाटलांचा स्वभावही आबांसारखाच मिश्किल असल्याचं विधानसभेत पाहायला मिळालं। त्याचं झालं असं की रोहित पाटलांनी विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा उल्लेख करत विनोद केला। देवेंद्रजी आपण थोडंसं भाग्यवान आहात की विदर्भाला खडसे साहेब मी आपल्या मताशी सहमत आहे, ते पूर्णच भाग्यवान आहेत। अगदी पंढरपूरमध्ये आपण मळमळ व्यक्त केली तरी सुद्धा संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा। आणि फडणवीस साहेब अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्त्व होतं। आर पाटलांसारखंच रोहित पाटीलही विनोदी असल्याचं दिसून आलं। आर पाटलांनी विधानसभेत केलेल्या अखेरच्या भाषणावेळी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते। त्यावेळी सभागृहात हास्य कल्लोळ सुरू होता। नेमकं तेच दृश्य रोहित पाटलांच्या भाषणावेळी देखील दिसलं। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही हसू आवरू शकले नाहीत। त्यामुळे पवारांच्या पक्षानं आबांना जशा संधी दिल्या तशीच संधी रोहित पाटलांनाही द्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आर पाटलांसारखीच उंच झेप रोहित पाटील घेणार का याचीच उत्सुकता आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।